नमस्कार. आज आपण अख्ख्या उडीदची भाजी बनवणार आहोत. तर ही भाजी कशी बनवायची? तर त्यासाठी हे उडीद आपण 10 ते 12 तास व्यवस्थित पाण्यात भिजवून घेणार आहोत. आणि हे भिजवलेले उडीद रात्रभर मी एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवणार आहे. तर सकाळी हे अशा प्रकारे उडीद झालेले आहेत, छोटे छोटे कोंब आलेले आहेत. तर आपण याची भाजीची तयारी करूया. तर भाजलेला कांदा, खोबरं आपण वापरणार आहोत. तसेच अद्रक, लसूण, एक मिरची, थोडेसे शेंगदाणे, टमॅटो आणि भाजून घेतलेले खोबरे, कांदा हे सगळं आपण व्यवस्थितपणे पेस्ट बनवून घेणार आहोत. तर ही आपली पेस्ट तयार झालेली आहे. आणि आपण जे भिजवलेले उडीद होते तर ते आपण 4 शिट्ट्या करून कुकरमध्ये घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण फोडणीची तयारी करत आहोत. याच्यामध्ये जिरी, मोहरी आणि आपण बनवलेली पेस्ट व्यवस्थित तेलात परतून घेणार आहोत. व्यवस्थित परतल्यानंतर तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत. गरम मसाला, लाल तिखट, हळद आपल्या आवडीनुसार आपण याच्यामध्ये मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित आपली ग्रेव्ही तयार करायची आहे. त्यानंतर हे उकळलेले उडीद आपण ह्या भाजीमध्ये मिक्स करणार आहोत आणि ही भाजी 5 ते 10 मिनटं व्यवस्थित उकळी येऊन ठेवणार आहोत. तर आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. तर अजून 5 मिनटं ही भाजी अशी मी शिजू देणार आहे आणि छान प्रकारे आपल्या भाजीला तरी आलेली आहे. तर ही भाजी आपण भाकरीसोबत, भातासोबत खाऊ शकतो. खूप छान टेस्ट लागते. तर ही आपली भाजी तयार आहे, मस्त चमचमीत. थँक्यू.